नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या अगोदरच्या भागांमध्ये आपण आपल्या संविधानाविषयी अत्यावश्यक असलेली सर्व प्राथमिक माहिती बघितली। तसेच संविधानाचे भाग आणि विविध 12 अनुसूच्या यांना जाणून आपण अंतरंगासुद्धा संविधानाच्या डोकवण्याचा प्रयत्न या अगोदर सुरू केलेला आहे। आजच्या भागात आपण प्रत्यक्षात अनुच्छेदांच्या माध्यमातून आपल्या संविधानाचं अंतरंग नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनुच्छेद 1 जाणून घेण्या अगोदर आपण आपल्या राज्यघटनेतलं कोणतंही अनुच्छेद हे व्यवस्थितपणे जाणून घेण्याची नेमकी एक शास्त्रशुद्ध जी रीत आहे ती रीत काय आहे ती पहिल्यांदा आपण समजून घेऊया। बघा, सर्वप्रथम कोणतंही जर अनुच्छेद आपल्याला आपल्या राज्यघटनेतलं जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपण त्या अनुच्छेदासंदर्भात आपल्या संविधानामध्ये मूळ वाक्य काय आहे ते सर्वप्रथम बघायचं असतं। म्हणजे त्या अनुच्छेदाच्या संदर्भामध्ये मूळ कायदेशीर भाषा आपल्या राज्यघटनेमध्ये काय देण्यात आलेली आहे ते सगळ्यात पहिले आपण बघायचं असतं। त्यानंतर त्या मूळ वाक्यात कोणकोणत्या तांत्रिक शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे, कोणकोणते वाक्यप्रचार त्यात वापरण्यात आलेले आहेत, शिवाय कोणकोणत्या संज्ञा त्याच्यात वापरण्यात आलेल्या आहे, या सगळ्या बाबी आपण पहिल्यांदा बघायच्या असतात। त्यानंतर या सर्व ज्या काही तांत्रिक शब्दांचा, वाक्यांचा, वाक्प्रचारांचा त्याच्यात समावेश केलेला आहे त्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा असतो। हे अर्थ जाणून घेतले की आपल्याला त्या अनुच्छेदाचा शब्दशः अर्थ कळतो। बरं, आता केवळ शब्दशः अर्थ समजून घेऊन चालणार आहे का? तर अजिबात नाही। तर त्या अनुच्छेदासंदर्भात आणखीनही काही महत्त्वाच्या बाबी असतात, त्या सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं। काय आहे त्या बाबी? तर सर्वप्रथम त्या अनुच्छेदात ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत तर त्या तरतुदींच्या संदर्भामध्ये काही कायदे तयार झालेले आहेत का, त्याच्यानंतर त्या संदर्भात काही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत का, किंवा मग त्या तरतुदींच्या अनुषंगाने एखादी महत्त्वाची केस सुप्रीम कोर्टात दाखल झालेली आहे का, अशा ह्या केसचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने नेमक्या त्या अनुच्छेदातील तरतुदींचा काय अर्थ लावलेला आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं। सोबतच स्वतंत्र भारतामध्ये संविधान लागू झाल्यानंतर त्या अनुच्छेदाशी संबंधित काही व्यावहारिक घटना घडलेल्या आहेत का, मग अशा घटना घडलेल्या असताना त्या अनुच्छेदाचा नेमका तिथे कशा पद्धतीने प्रयोग किंवा त्याचा कशा पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे, किंवा याही व्यतिरिक्त अन्य काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा त्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत का, ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण व्यवस्थित विचार करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने ते अनुच्छेद आपल्याला व्यवस्थित समजलं आहे असंच आपण म्हणू शकतो। अर्थातच सर्वच अनुच्छेदांच्या बाबतीत ह्या सांगितलेल्या सगळ्याच बाबी लागू होतील असं नाही बरं का, परंतु कोणते अनुच्छेद जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ना तेव्हा ह्या सर्व बाबींना डोळ्यासमोर ठेवूनच आपण ते अनुच्छेद अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो। अर्थातच आपण देखील आपल्या ह्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून या सर्व बाबींना डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या राज्यघटनेतलं एक एक अनुच्छेद अगदी व्यवस्थितपणे समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आपल्या राज्यघटनेत एकूण सध्या 25 भाग आहेत आणि या सर्व 25 भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांसंदर्भात वेगवेगळ्या अनुच्छेदांच्या माध्यमातून तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आजच्या भागात आपण आपल्या राज्यघटनेचा जो पहिला भाग आहे त्याच्यातील अनुच्छेद 1 बघणार आहोत। आपल्या राज्यघटनेच्या पहिल्या भागाचं शीर्षक हे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र असे असून यामध्ये अनुच्छेद 1 ते 4 असे एकूण 4 अनुच्छेद आहेत। आपल्या राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदाचं शीर्षक हे संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र असे असून यामध्ये 3 खंड आहेत। आता हे तिन्ही खंड आपण एक एक करून क्रमाने बघणार आहोत। यातलं पहिल्या खंडाचं आपण कायद्यातलं जे मूळ वाक्य आहे ते नेमकं काय आहे ते सर्वात पहिले बघूया। बघा, पहिल्या खंडाचं जे काय वाक्य आहे ते काय आहे तर इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स। आता हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये प्रमुख 2 बाबींविषयी माहिती देण्यात आलेली आहे। पहिली बाब म्हणजे काय तर आपल्या देशाचं अधिकृत नाव काय आहे, आणि दुसरी बाब म्हणजे काय की स्वतंत्र भारतात हे संविधान लागू झाल्यानंतर नेमकी कोणती व्यवस्था आपल्या देशामध्ये असणार आहे। या 2 बाबींविषयी या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे। कसं ते आपण आता बघूया। आता या खंडामध्ये सांगितल्याप्रमाणे इंडिया दॅट इज भारत म्हणजेच काय, आपल्या देशाचं संविधानिक नाव जे आहे तर ते काय आहे, एक तर इंग्रजीमध्ये इंडिया आहे किंवा इंग्रजी व्यतिरिक्त अन्य सर्व भाषांमध्ये भारत, म्हणजे इंडिया आणि भारत ही 2च आपल्या देशाची संविधानिक घटनात्मक नावं आहेत। या व्यतिरिक्त अन्य कुठलंही नाव आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्या देशासंदर्भामध्ये वापरण्यात आलेलं नाही। त्यामुळे आपण सुद्धा आपल्या देशाच्या ह्या राज्यघटनेचा आदर करत
आपल्या देशाला एकतर इंडिया किंवा भारत ह्या दोनच नावांनी संबोधायला हवं. आता या खंड 1 मध्ये नमूद असलेली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर आपल्या देशातले जे राज्य आहेत, घटक राज्य आहेत, ते देशात कशा प्रकारे सहभागी झालेले आहेत. यासाठी आपल्या या खंडामध्ये काय शब्द वापरलेला आहे, तर राज्यांचा संघ असेल. आपला भारत काय असेल, तर राज्यांचा संघ असेल. इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलेलं आहे. आता याचाच अर्थ काय आहे की आपला जो देश आहे तो संघराज्य आहे, परंतु यासाठी संघराज्याला वापरण्यात येणारा जो फेडरल शब्द आहे तो आपण वापरलेला नाहीये. तर आपण काय वापरलेला आहे, राज्यांचा संघ किंवा युनियन ऑफ स्टेट्स अशा पद्धतीची वाक्यरचना आपण केलेली आहे. आता अशी वाक्यरचना आपल्या देशासंदर्भात का वापरण्यात आलेली आहे, याचं उत्तर देताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतात जी राज्य सहभागी झालेली आहेत ती अमेरिकेसारख्या राज्यांच्या करारानुसार एकत्रित आलेली नाही आहेत, त्यामुळे ती भविष्यात अलगही होऊ शकत नाही. म्हणजे ह्या वाक्यावरनं लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही की ही राज्य जी आहेत, आपली घटक राज्य जी आहेत ती कुठला करार करून एकत्र आलेले नाही आहेत, त्यामुळे यांना अलगही होता येणार नाही. म्हणजे भविष्यामध्ये कोणत्याही कारणावरून आपल्या देशाचे राजकीय तुकडे पडणार नाही याची पूर्णपणे तजवीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या पहिल्याच अनुच्छेदात पहिल्याच वाक्यातून करून ठेवलेली आहे. याच्यातून केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचाच प्रत्यय येत नाही, तर त्यांच्या निस्सीम देशभक्तीचा देखील प्रत्यय आल्याशिवाय आपल्या सर्वांना राहत नाही. आता या खंड 1चा शब्दशः अर्थ जाणून घेतल्यानंतर आपल्या लक्षात हे तर आलेलं आहे की आपला भारत हा एक संघराज्य आहे, परंतु संघराज्य आहे म्हणजे नक्की काय आहे, म्हणजे नक्की कोणती शासन यंत्रणा आपल्या इथे कार्यरत आहे ते पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे संघराज्य म्हणजे नक्की काय, या शब्दाचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता राज्यांचा संघ जो असतो तर त्या संघाच्या केंद्रस्थानी एक शासन व्यवस्था कार्यरत असते, जिला आपण केंद्र सरकार असं म्हणतो. आणि ह्या सम्मिलित असलेल्या संघराज्यांच्या ठिकाणी सुद्धा एक सरकार कार्यरत असते, जिला आपण राज्य सरकार म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे त्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन शासन यंत्रणा कार्यरत असते. सरकार जर प्रादेशिक अर्थाने लोकांच्या जर जवळ असेल तर ते जनतेच्या नियंत्रणामध्ये राहण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या अपेक्षेतूनच ह्या संघराज्य प्रणालीचा जन्म झालेला आहे. आणि म्हणूनच संपूर्ण देशासाठी एकच एक सरकार निर्माण करण्यापेक्षा संपूर्ण देशासाठी काही किमान जबाबदाऱ्या पार पाडणारे एक केंद्र सरकार आणि विविध राज्यांसाठी त्या घटक राज्याचा कारभार सांभाळणारे स्वतंत्र राज्य सरकार अशी व्यवस्था सामान्यपणे या संघराज्यात केलेली असते. आता ह्या दोन्ही सरकारांना म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये पुरेसे स्वातंत्र्य असते. तसेच हे एकमेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही यावर देखील संविधानिक निर्बंध असतात. शिवाय या दोन्ही सरकारांना आपापले स्वतंत्र असे आर्थिक स्रोत असतात. आता जगाचा जर आपण विचार केला तर अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी भारताप्रमाणेच थोड्याफार फरकासह संघराज्य व्यवस्था कार्यरत आहे. ही जी संघराज्य व्यवस्था आपण म्हणत आहोत याचे काही ठळक 5 वैशिष्ट्ये आहेत, ते आपण अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर या व्यवस्थेमध्ये दोन्ही स्तरावर शासन व्यवस्था असते. दोन्ही स्तर म्हणजे काय, केंद्र सरकार, राज्य सरकार, हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर या दोघांसाठी विशिष्ट अधिकार असतात आणि ही जी अधिकार विभागणी आहे ती स्पष्ट आणि घटनेच्या माध्यमातून केलेली असते. म्हणजे कोणी कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये यासाठी ही विभागणी करण्यात आलेली असते. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असतं संघराज्याचं, तर लिखित आणि घटना दुरुस्त्या करण्यासाठी आवश्यकतेनुसार कठीण अशी राज्यघटना या संघराज्य व्यवस्थेमध्ये असते. त्यानंतर चौथं काय आहे, तर ह्या संघराज्य व्यवस्थेमध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था असते. आणि 5वं काय, तर या संघराज्यामध्ये 2 सभागृह असलेलं कायदेमंडळ असतं. म्हणजे त्यातील एक जे सभागृह असतं तर ते असतं जनतेचं प्रतिनिधित्व करणारं, तर दुसरं जे सभागृह असतं तर ते घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह असतं. आपल्या घटनाकारांनी संघराज्याची असलेली ही 5ही वैशिष्ट्य आपल्या घटनेद्वारे स्वीकारली. आपल्या येथे लोकसभा हे जे आहे तर ते जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, तर राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह आपल्या कायदेमंडळाचं म्हणजे संसदेचा अविभाज्य भाग आहेत. घटना निर्मितीवेळी आपल्या घटनाकारांनी आपल्या देशातील गरजांचा, परिस्थितीचा
आणि भवितव्याचा विचार अतिशय महत्त्वाचा मांडला आणि म्हणूनच जेव्हा गरज नसेल त्यावेळेला संघराज्य पद्धतीने आपल्या देशाचा राज्यकारभार चालेल, परंतु संकट काळात, राष्ट्रीय संकट काळात मात्र एककेंद्री पद्धतीने राज्यव्यवस्था आपल्या देशामध्ये असू शकेल याची तजवीज आपल्या राज्यघटनेमध्ये केली. म्हणजेच काय की जर का देशावरती एखादं राष्ट्रीय संकट आलं असेल, म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ परकीय शत्रू देशाने आपल्यावर आक्रमण केलं असेल, तर अशा वेळेला आपली जी संघराज्य पद्धती आहे तर त्या पद्धतीमध्ये बदल करून आणीबाणी घोषित करून जी सर्व सत्ता केंद्र आहेत तर ती केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटण्याची तरतूद देखील आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. अशी लवचिक व्यवस्था आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेली आहे. त्याला क्वासी फेडरल स्ट्रक्चर देखील म्हटलं जातं. तसेच अमेरिकेसारखं, जसं अमेरिकेमध्ये आहे की राज्य छोटं असू दे किंवा मोठं असू दे तर त्यांचे प्रतिनिधी समसमान असतील, म्हणजे 2-2 प्रतिनिधी त्यांच्या राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहामध्ये असेल अशी अट आहे. परंतु आपल्या भारतात मात्र तसं आपल्या घटनाकारांनी केलेलं नाही. आपल्या देशातील राज्यांचे समसमान प्रतिनिधी ठेवण्यापेक्षा त्या राज्यामध्ये असलेल्या लोकसंख्येनुसार त्या राज्याचे प्रतिनिधी राज्यसभेसाठी ठरवले. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी हे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी ठरवण्यात आलेले आहेत. आपल्या घटनाकारांनी आपल्या देशाचं स्ट्रक्चर ठरवताना काही प्रदेशांना राज्याचा दर्जा दिला तर काही प्रदेशांना केंद्रशासित प्रदेश बनवलं. नवीन राज्य तयार करणे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे भवितव्य ठरवणे या बाबी खुल्या ठेवल्या आणि या बाबतीमध्ये विशेष अधिकार हे केंद्राला दिले. आपल्या देशाचा मोठा आकार आणि देशात असलेली सामाजिक व सांस्कृतिक विविधता या 2 कारणांमुळेच आपल्या राज्यघटनेमध्ये अतिशय विचारपूर्वक अशी संघराज्य शासन प्रणालीची तरतूद आपल्या देशासाठी करण्यात आलेली आहे. संघराज्य शासन प्रणाली स्वीकारताना आपल्या घटनाकारांनी केंद्र व राज्य ह्या दोघांना स्वतंत्र अस्तित्व दिले. या दोघांच्या अधिकार विभागणीसाठी एक संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची निर्माण करून राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये विषयांसह विस्ताराने त्यांचा समावेश केला. या 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या संघसूचीमध्ये सध्या 98 विषय आहेत, तर राज्यसूचीमध्ये 59 विषय आहेत व मध्यवर्ती सूचीमध्ये 52 विषयांचा समावेश आहे. सोबतच आपल्या घटनाकारांनी स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करून आपल्या राज्यघटनेचा अर्थ लावण्याची व केंद्र व राज्य तसेच राज्यांमधील निर्माण होणारे जे वाद आहेत तर ते सोडवण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाकडे दिली. आपल्या अनुच्छेद 1चा खंड 1 विस्ताराने बघितल्यानंतर आता आपण आपल्या अनुच्छेद 1चा दुसरा खंड बघूया. तो बघताना सर्वप्रथम त्याची राज्यघटनेत असलेलं जे काही मूळ वाक्य आहे ते पहिल्यांदा बघूया. ते काय आहे तर राज्य व त्यांची राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. आता हे खंड 2चं मूळ वाक्य, कायदेशीर वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की कोणकोणत्या घटक राज्यांचा समावेश आपल्या भारतामध्ये असेल, म्हणजे आपल्या देशामध्ये असेल. आता इथं त्या राज्यांच्या नावांची यादी देण्यात आलेली आहे का तर नाही. त्याऐवजी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे तर पहिल्या अनुसूचीत ज्या ज्या राज्यांची नावं देण्यात आलेली आहेत ती सर्व आपल्या देशाची घटक राज्य असतील. आपल्या राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये 2 भागांमध्ये आपल्या घटक राज्यांची माहिती देण्यात आलेली आहे. पहिल्या भागामध्ये घटक राज्यांच्या नावांची यादी आहे, तर अनुसूचीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या देशातील केंद्रशासित प्रदेशांच्या नावांची यादी देण्यात आलेली आहे. आता याविषयी आपण अनुसूची ह्या भागामध्ये विस्ताराने बघितलेला आहे. मी परत हे रिपिटेशन करत नाही. ज्यांना अधिकची माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी आपल्या व्याख्यानमालेचा अनुसूची हा भाग बघावा. त्याच्यामध्ये संपूर्ण 12 अनुसूच्यांमध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे, काय काय त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे ते विस्ताराने मांडण्यात आलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे 1 नोव्हेंबर 1956ला या अनुसूचीमध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांच्या नावांचा समावेश होता. परंतु वेळोवेळी बदलत जाणाऱ्या राज्यांच्या संख्येनुसार आजच्या घडीला या अनुसूचीमध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. आता ह्या सर्वांच्या नावांची जर का यादी राज्यघटनेच्या ह्या खंडाखाली जर मांडली असती तर ते किती गैरसोयीचं झालेलं असतं. ही गैरसोय टाळण्यासाठीच या सर्व राज्यांच्या नावांचा जो समावेश आहे तो अनुसूची 1 मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 1चे खंड 1 व 2 बघितल्यानंतर आता आपण उर्वरित 3रा खंड पाहूया. या खंडाची जी कायद्याची भाषा आहे आपल्या राज्यघटनेत ती सर्वप्रथम बघूया. काय आहे खंड 3 काय म्हणतोय, भारताचे राज्यक्षेत्रे क राज्यांची राज्यक्षेत्रे ख
पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे आणि ग संपादित केले जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेली असेल. आता हा खंड 3 व्यवस्थितपणे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात निश्चितच आलं असेल की याच्यामध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे की आपला जो भारत आहे या भारतामध्ये कोणकोणत्या राज्यक्षेत्रांचा समावेश होणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग देण्यात आलेले आहेत. काय सांगितले आहे, पहिलं क नुसार काय सांगताय की जे घटक राज्य आहेत त्यांचा समावेश आपल्या भारत ह्या देशामध्ये होणार आहे, म्हणजे जे काही सध्या 28 राज्य आहेत. त्याच्यानंतर ख काय सांगतोय तर आपल्या देशात जे आज 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा सुद्धा समावेश आपल्या राज्यामध्ये म्हणजेच आपल्या देशामध्ये होणार आहेत. आणि तिसरं काय म्हटलेलं आहे की संपादित केली जाईल असा भूप्रदेश, म्हणजे आपण जर का एखादा प्रदेश मिळवला जिंकला तर त्याचाही समावेश आपला भारत ह्या राज्यक्षेत्रामध्ये होणार आहे. आपण आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्य बघताना बघितलं होतं की आपण एक सार्वभौम राष्ट्र आहोत. सार्वभौम राष्ट्र आहोत म्हणजे काय तर आपण एखाद्या दुसऱ्या देशाची जमीन भूभाग आपण मिळवू शकतो आणि अशा प्रकारे जर का आपण एखादा भूभाग मिळवला असेल तर तो सुद्धा आपल्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट केला जातो. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम. निश्चितच सिक्कीमच्या बाबतीत आपण पुढच्या भागात बघणार आहोत, त्यामुळे इथे त्याच्याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. फक्त मुद्दा एवढा लक्षात घ्या की भारताचं राज्यक्षेत्र कशा कशा राज्यक्षेत्रांनी मिळून बनलेलं असेल या बाबतीतली माहिती ह्या खंड 3 मध्ये देण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेचं पहिलं अनुच्छेद हे अगदी व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की आपल्या राज्यघटनेची रचना ही अत्यंत सुटसुटीत पद्धतीने करण्यात आलेली आहे. म्हणजे पहिल्याच अनुच्छेदामध्ये आपल्या देशाचं अधिकृत नाव काय असेल, त्याच्यामध्ये कोणकोणते राज्यक्षेत्र असतील किंवा त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश, कोणकोणत्या राज्यक्षेत्रांचा समावेश होईल याविषयी सुसूत्र पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. आता हे पहिलं अनुच्छेद आपण का जाणून घ्यायला पाहिजे, आपल्याला हे पहिलं अनुच्छेद जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे. तर निश्चितच बंधू आणि भगिनींनो एक लक्षात घ्या की आज आपल्या देशामध्ये कितीतरी संविधान विरोधी शक्त्या ज्या आहेत तर ते ह्या देशाचं नावच बदलायला निघालेले आहेत. अशा वेळेला ते जे काही नाव आपल्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते संविधानिक नाही हे जेव्हा आपण आपली राज्यघटना बघू, जेव्हा आपण हे अनुच्छेद उघडून बघू आणि वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे नाही, आपल्या देशाचे केवळ 2च नावं आहेत, ते म्हणजे भारत आणि इंडिया. ही 2च आपली संविधानिक नावं आहेत, बाकीची कुठलीही नावं आपल्या देशासाठी ही घटनात्मक नाहीत. त्यासोबतच आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये नेमके कोणकोणते घटक राज्य आहेत, किती आहेत याविषयी प्रत्येक सुजाण नागरिकाला तर माहिती असणं गरजेचंच आहे. आपला देश हा राज्यांचा संघ असल्या कारणाने याच्यात कुठल्याही कारणाने राजकीय तुकडे आपल्या देशाचे बनणार नाही अशा पद्धतीची कितीतरी मोठी दूरदृष्टी समोर ठेवून आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांनी हे अतिशय महत्त्वपूर्ण अनुच्छेद आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं. त्याबद्दल आपण सर्वांनी या सर्वांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. या भागात अनुच्छेद 1 विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आपण आपल्या व्याख्यानमालेच्या पुढील भागामध्ये अनुच्छेद 2 विषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.